तर मी हर्षदा चटोली या चॅनलमधनं बोलते आहे. तर मी हे बघा, हे इडलीचं पीठ केलं होतं. इडलीचं पीठ केलं, पण काय गंमत झाली म्हणून दाखवते. तर माझ्या मुलाला आणि नवऱ्याला माझ्या आप्पे खायचे होते. हे बघा, तर मी मसाला आप्पे केलेत. त्याच्यामध्ये थोडंसं जिरे आणि थोडा कांदा लसूण मसाला आणि थोडं आलं. हे बघा, हे आपले जिरे, हे जिरे घातलेले आहेत. हां, हे जिरे, हे आलं किसून घातलं आणि हा कांदा लसूण मसाला आणि मीठ ऑलरेडी घातलेलं. तर आता मी तुम्हाला दाखवते कसं. हे बघा, किती मी एक 5च मिनटं व्यवस्थित झाकून ठेवले, पण त्याचं बघा किती सुंदर झाले. आणि आता मी काय करते, थोडंसं वरतून तेल लावते आता थोडंसं, असं की जेणेकरून ते व्यवस्थित निघतील आणि छान होतील. हे बघा, सगळ्याला आता मी तेल लावून घेते. सगळं छान असे मस्त की हे बघा, तेल लावून घेतलेलं आहे. आता मी फोर्क, म्हणजे माझ्याकडे त्याचं काय म्हणतात त्याला, डाव आहे, पण तो कुठे ठेवला आहे मला आठवेना. पण आता घाई तर आहे, म्हणून मी फोर्कच्या साह्याने, काटे चमच्याच्या साह्याने मी हे असं ठेवते. फक्त तिथल्या तिथं पलटी मारते, एवढंच काम करते. हो का, हे अप्पे मी बनवलेले आहेत, एकदम मसाला अप्पे. अचानक सुचलं आणि म्हटलं बघू करून होतंय का. म्हणजे जर थोडी मनात धाकधूक होती, पण सुंदर झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल. हा थोडासा पेशन्स पाहिजे की आपल्या पदार्थ होतो छान आणि एकदम मस्त होतो. आणि आपण बाहेरनं ते 30, समजा आपण हॉटेलला गेलो तर हे 50 रुपये, 50 ते 60 रुपये, म्हणजे आम्ही बाहेर खाल्लेले नाही आहेत. आम्ही कधी कधी फक्त आणले तर ग्रीन बेकरी पुण्यात आहे, तर त्याचे कधी कधी आप्पे आणतो, कधीतरी क्वचित, खूपच अगदी पीठ तयार वगैरे नसेल तर. माझ्या लेकाला खूप आप्पे आवडतात, त्यांनी त्याचा टिफिन नेलेला आहे. आणि आता मी हा काही नाही, फक्त तिथल्या तिथं उलटा केलेला आहे बस. जरा थोडंसं पीठ बाहेर आलं, पण ठीक आहे, हरकत नाही. हे बघा, तर बघा हे सुंदर झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. हां, आणि आता 1-2 मिनटं तर मी ना परत एकदा तेल सोडते की जेणेकरून ते चिटकणार नाही, यासाठी. अगदी थोडं, अगदी चिमूटभर, किती हे बघा, बघू शकता, एवढंच अगदी तुम्ही. तर बघू शकता किती सुंदर झालेत ना आप्पे. तर बघा, आणि पीठचं कणतं, म्हणजे पीठ खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही, असं आपलं मध्यम पीठ घ्यायचं. हे बघा, हां, ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण घालू शकता. समजा घातलं तर कांदा, टोमॅटो, तुम्हाला ज्या आवडतील त्या. आता आम्हाला भाज्या नको होत्या, म्हणून मग आम्ही काय केलं, नुसतंच सिंपल. आणि चटणी मुलासाठी करून ठेवली होती, ती त्यांनी डब्यात नेली. आणि आम्ही थोडंसं सांबार बनवलं आणि त्याच्यासोबत घेतलेलं आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही.
तर जे झालेत ते बघून झालेत. हा कच्चा वाटतोय अजून. कच्चा आहे. कच्चे थोडे. हा पण झाला आहे. आता हे होयचे. होयचं आहे. तर बघा, हे असे मी केलेले आहेत. तर खूप छान वाटतात खायला. तर एन्जॉय, आणि तुम्ही पण या खायला अप्पे. धन्यवाद. आणि माझे यूट्यूब चॅनल हर्षदास होम गार्डन आणि चटोरी हर्षदा हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.